10वी-12वीचे निकाल लागून 1.5 महिना झाला। काही व्यावसायिक अभ्यासक्रमाचे सीईटीचे निकाल महिनाभरापूर्वी लागलेत, पण आज जून महिना संपत आला तरीही एकाही विद्यार्थ्याचे प्रवेश पूर्णपणे कॅप प्रणालीतून निश्चित झालेले नाही। ही गोष्ट हास्यास्पद नाही तर धक्कादायक आहे। 20हून अधिक व्यावसायिक अभ्यासक्रम, 11वी तंत्रनिकेतन, पदविका, पॉलिटेक्निकल, ITI सर्व अभ्यासक्रमामध्ये प्रवेश सुरूच नाही। राज्यात सध्या 13 लाख विद्यार्थी प्रवेशासाठी वाट पाहत आहे। सीईटी सेलने मार्च एप्रिल महिन्यात 18हून अधिक प्रवेश परीक्षा घेतल्या। त्यांचे निकालही मे अखेरी जूनच्या सुरुवातीपर्यंत लागलेत, पण मग एवढा वेळ गेला तरी कुठे प्रवेश प्रक्रियेचा एकही टप्पा का पूर्ण झालेला नाहीये। 10वीत यंदा 15,33,000 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत, पण 11वी प्रवेशासाठी नोंदणी केलेले फक्त 12,71,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदणी केलेली आहे। आणि प्रवेश संपल्यानंतर शिक्षणाचा 1 महिना अजून वाया जाणार आहे। या शैक्षणिक गोंधळ नाही, हा फसवणुकीचा कारभार आहे। शासनाने तातडीने सर्व प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे ठोस पाऊल उचलले पाहिजे, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले जाईल। शिक्षण हे अधिकाराचं साधन आहे। शासनाच्या गलथन कारभारामुळे विद्यार्थ्याचे नुकसान आम्ही सहन करणार नाही।